आज आपण बघणार आहे सायन्स मधलं चॅप्टर लेन्स. तर लेन्स या टॉपिकचे आपण आज रिव्हिजन घेणार आहे. तर लेन्स मधल्या फर्स्ट आपण बेसिक कन्सेप्ट बघूया. तर लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम बाउंड बाय टू सरफेस, एनी टू सरफेस दॅट बाउंड टू फॉर्म द लेन्स. आता यामध्ये प्लेन सरफेस असू शकतो, एक कॉन्व्हेक्स असू शकतो किंवा एक कॉन्केव्ह असू शकतो. तर यामध्ये बाय कॉन्व्हेक्स लेन्स येतात, बाय कॉन्केव्ह पण येतात. त्यानंतर प्लेनो कॉन्व्हेक्स आणि प्लेनो कॉन्केव्ह पण लेन्स येतात. आता आपण याच्या महत्त्वाचे डेफिनेशन बघणार आहे. सेंटर ऑफ कर्वेचर. आता इथे मध्ये लेन्स दाखवलेला आहे. तर हा लेन्स कोणत्या तरी इमॅजिनरी स्फिअरचा पार्ट असणार आहे, तिथून त्याचे सरफेस फॉर्म झालेले आहे. तर हा जो मिडलला लेन्स आहे कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि इथे जो दाखवला आहे तो कॉन्केव्ह लेन्स आहे. तर इथे कॉन्व्हेक्स लेन्स इज अ पार्ट ऑफ इमॅजिनरी स्फिअर हुज सेंटर इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर. तर हा स्फिअर त्याचे जे सरफेस आहे ज्या स्फिअर पासून बनलेले तर त्या स्फिअरचा जो सेंटर असतो त्याला काय म्हणतात, सेंटर ऑफ कर्वेचर. देन द रेडियस ऑफ कर्वेचर. द रेडियस दिसत आहे तुम्हाला, रेडिया r1 and r2. द रेडिया r1 r2 of the sphere whose part form the surface of the lens are called as the radii of curvature. तर या कॉन्व्हेक्स सरफेस किंवा कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स, तर यांचा सरफेस फॉर्म करणारा जो स्फिअर आहे त्याची रेडिया असते रेडियस ऑफ कर्वेचर. देन प्रिन्सिपल ऍक्सिस, द इमॅजिनरी लाईन व्हिच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द स्फिअर, सेंटर ऑफ कर्वेचर. द सेंटर ऑफ कर्वेचर मधून जी पास होणारी जी इमॅजिनरी लाईन आहे किंवा ती कुठून पास होते, C1 O आणि C2. The imaginary line which is passing through the both center of curvature is called as a principal axis. जी दोन्ही सेंटर मधून पास होते, C1 C2 मधून पास होते, इथे पण C1 C2 मधून पास होते. This imaginary line is called as a principal axis. Then optical center, the point inside a lens on the principal axis through which the light rays passes without changing their pathway is called as a optical center. तर ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशन आपण अशी करू शकतो. हे आपण रूल्स मधली ही डायग्राम बघून डेफिनेशन बघू. द ऑप्टिकल सेंटर इट लाइज इनसाइड द लेन्स. तो लेन्सच्या मध्ये असतो and it lies on the principal axis and this is the point through which the light rays passes without deviation. स्ट्रेट निघून जात आहे, इथे डेविएशन होत नाहीये किंवा त्यांचा पाथवे चेंज होत नाहीये. दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ ऑप्टिकल सेंटर. It is represented by O point. लेन्सच्या मध्ये जो सेंटर आहे तो O पॉइंट ने दाखवला जातो. Then principal focus. आता प्रिन्सिपल फोकस साठी ही डायग्राम आहे आणि ही डायग्राम आहे. इथे दिसतंय तुम्हाला all light rays which fall on the convex lens then they get refracted. इथे रिफ्रॅक्शन होतंय कारण ग्लास टू एअर आहे, मीडियम चेंज होत आहे म्हणून इथे काय होतं, रिफ्रॅक्शन. आफ्टर रिफ्रॅक्शन they get meet at one point which is called as a principal focus. आणि कॉन्केव्ह लेन्स साठी आपण तसं डिफाइन करू शकतो. लाइट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस फॉलिंग ऑन द कॉन्व्हेक्स लेन्स. हे लाइट रेज प्रिन्सिपल ऍक्सिस ला काय पॅरलल आहे, which fall on this convex lens. Then they come together after refraction. They focused on a point on the principal axis. Principal axis वरती एक असा पॉइंट असतो तिथे फोकस होता. This point is called as focus. आता इथे दोन फोकस आहेत, लेफ्ट साइडला आणि राइट साइडला. असं का, कारण लाइट रेज लेफ्ट साइडने येऊ शकतात किंवा राइट साइडने. तर या साइडने लाइट रेज आले तर F1 फोकस, या साइडने लाइट रेज आले तर F2 फोकस असणार आहे. देन फॉर कॉन्केव्ह लेन्स, लाइट रेज parallel to the principal axis falling on the concave lens go away from one another after refraction. So this type of lens is called as a divergent lens. आता इथे बघा काय होतंय, जर आपण याची डेफिनेशन बघितली, when light rays which is parallel to principal axis when they fall on the concave lens then get diverge म्हणजे स्प्रेड होत आहे आणि ते कॉन्व्हर्ज होत आहे. तर कॉन्व्हेक्स लेन्सला कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणतात कारण ते कॉन्व्हर्ज म्हणजे कॉन्सन्ट्रेट करताय. सगळ्या लाइट रेजला एकाच पॉइंट मध्ये काय करताय, कॉन्सन्ट्रेट कॉन्व्हर्ज करताय. कॉन्व्हेक्स लेन्स आर कॉल्ड कॉन्व्हर्जिंग लेन्सेस and concave lens are called as a diverging. कारण लाइट रेज जेव्हा फॉल होतो तेव्हा ते स्प्रेड होत आहे, डायव्हर्ज होत आहे. तर when light rays parallel to the principal axis they fall on the concave lens then they get diverged and these light rays seems to be come from the point which is called as a principal focus. हा इमॅजिनरी पॉइंट असतो बघा, हे लाइट रेज आपण जॉईन केलेले आणि मग आपल्याला F1 मिळतोय. इथे पण F1 आणि F2 असे दोन फोकस असतात. देन फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय, हाफ द डिस्टन्स ऑफ द रेडिया. रेडियसचं जे हाफ डिस्टन्स आहे त्याला फोकल लेंथ म्हणतात.
द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फोकल लेंथ. किंवा O आणि F मध्ये जे डिस्टन्स आहे, इथे O पॉइंट असणार आहे आणि इथे प्रिन्सिपल फोकस आहे. OF हे डिस्टन्स आहे, त्याला आपण काय म्हणतात, फोकल लेंथ. किंवा तुम्हाला नाही आठवलं तर हाफ द डिस्टन्स ऑफ रेडियस असं पण तुम्ही म्हणू शकता. देन द रूल्स टू ड्रॉ द रे डायग्राम. रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी काही रूल्स आहेत ते आपण बघणार आहे. तर फर्स्ट रूल आपण बघूया. व्हेन लाईट रेज which are parallel to the principal axis after refraction they passes through the focus. जर लाईट रेज इन्सिडेंट लाईट रे पॅरलल असेल प्रिन्सिपल ऍक्सिस ला तर रिफ्रॅक्टेड रे कुठून पास होतो, फोकस. ही फर्स्ट रे डायग्राम आहे. देन सेकंड, व्हेन इन्सिडेंट रे passes through the focus then the refracted ray must be parallel to the principal axis. इन्सिडेंट रे फोकस मधून पास होतो, रिफ्रॅक्शन झाल्यानंतर रिफ्रॅक्टेड रे काय असतो, तो प्रिन्सिपल ऍक्सिस ला पॅरलल असणार. इथे उलट आहे बघा, इथे पॅरलल आहे अगोदर, नंतर फोकस मधून पास होतो. इथे पहिले फोकस मधून पास होतो, नंतर तो पॅरलल जातोय पुढे. तर एकमेकांच्या ऑपोजिट आहे. तर तुम्हाला एक्झाम ला डायग्राम देतात, त्याच्यावरून रूल लिहायचा आहे. तर तुम्हाला याचं कन्क्लुजन माहिती पाहिजे. त्यानंतर इथे बघा, व्हेन इन्सिडेंट लाईट रे इट पासेस टू द ऑप्टिकल सेंटर देन इट गो विदाउट चेंज इन पाथवे इन अ स्ट्रेट लाईन. रिफ्रॅक्टेड रे आफ्टर जेव्हा रिफ्रॅक्शन होत आहे तेव्हा हाच लाईट विदाउट डेव्हिएशन स्ट्रेट पुढे जातोय. तर थर्ड पण पार्ट महत्वाचा आहे. When the incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing its direction. इथे डायरेक्शन चेंज होत नाहीये कारण ते सेंटर मधून पास झालेलं आहे. तर हे एमसीक्यू ला पण विचारू शकता, येते का लक्षात? जसं हे विचारते, when light ray passes through the optical center, then the refracted ray dash dash. मग पुढे काही passes without changing its direction. क्वेश्चन कसं आला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. डायग्राम वरून रूल लिहायचा आहे किंवा एमसीक्यू मध्ये विचारलेलं आहे, तर काही पण असेल तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. आता पुढचा पार्ट आपण बघणार आहे, हाऊ टू ड्रॉ द रे डायग्राम फॉर द कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स साठी 6 डायग्राम आहे. तर बुक मध्ये याचा टेबल दिलेला आहे, तुम्ही पेज नंबर 83 बघू शकता. तर या टोटल किती डायग्राम आहे, 6 डायग्राम आहे. तर 6 डायग्रामची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. यातली कोणती डायग्राम 2 मार्क्स साठी एक्झामला विचारली जाऊ शकते. तर बोर्डच्या पेपरला या डायग्राम विचारल्या जाऊ शकतात किंवा यांचं कन्क्लुजन विचारलं जाऊ शकतं. आता बघा, बेसिकली इथे 2 टाइप्सच्या इमेज फॉर्म होत आहे. 2 टाइप्स ऑफ इमेज आर फॉर्म. एक असते रिअल अँड इन्व्हर्टेड आणि दुसरी असते व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आता मी तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल सांगतो की रिअलचा मीनिंग काय होतोय आणि इन्व्हर्टेडचा मीनिंग काय होतो. हे बघा, जर ऑब्जेक्ट तुम्ही असा पकडला आहे तर इमेज अशी उलटी मिळते, याला म्हणतात इन्व्हर्टेड, म्हणजे उलटी झालेली. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. आता काय झाला, बी आहे, उलट झाले ते. जर अशी इमेज मिळते ऑब्जेक्ट आणि इमेज, दिस इज कॉल्ड ॲज अ इन्व्हर्टेड इमेज. याला काय म्हणतात, इन्व्हर्टेड इमेज. आणि जर ऑब्जेक्ट जसा आहे तशीच इमेज मिळते स्ट्रेट ॲज इट इज, ती भले एनलार्ज असेल किंवा स्मॉल असेल, तर त्याला म्हणतात इरेक्ट. काय म्हणतात, इरेक्ट. जर अशी असेल तर इन्व्हर्टेड आणि अशी इमेज मिळते तर त्याला काय म्हणतात, इट इज इरेक्ट. सरळ तसेच मिळते. आता याचा मीनिंग काय होतं, जे आपण पुढची कन्सेप्ट बघतोय, रिअल अँड व्हर्च्युअल. रिअल इमेज बघा, 1 2 3 4 5 5 पर्यंत जेवढ्या इमेजेस दाखवलेल्या आहेत, तर 5 पर्यंत जेवढ्या इमेज दाखवलेल्या आहेत त्या रिअल आहे. रिअल म्हणजे इट कॅन बी टेकन ऑन द स्क्रीन. 1 2 3 4 5 these 5 images can be seen on the screen. स्क्रीन वरती आपण त्या बघू शकतो. बट ही 6 नंबरची जी इमेज आहे ही कशी आहे, व्हर्च्युअल. इट कॅन नॉट बी टेकन ऑन द स्क्रीन. ही स्क्रीन वरती आपण बघू शकत नाहीये. तर रिअल म्हणजे इट कॅन बी टेकन ऑन द स्क्रीन आणि व्हर्च्युअलचं मीनिंग आहे इट कॅन नॉट बी टेकन ऑन द स्क्रीन. लक्षात ठेवा. आता फर्स्ट इमेज बघू आपण. आता बघा, याच्या अपोजिट इमेज इथे आहे, याच्या अपोजिट डायग्राम इथे आहे. तर आपण कंपॅरेटिव्ह करून स्टडी करू. तर फर्स्ट बघा, व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. आता या फोकसच्या इकडे 2F पॉइंट असतो. डायग्राम कशी ड्रॉ करायची, पहिले तर तुम्ही काय करणार आहे की एक स्ट्रेट लाईन एक पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहे. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे लेन्स ड्रॉ करायचा आहे. लेन्स ड्रॉ केल्यानंतर इथे एक सेंटर घ्यायचा आहे. सेंटर घेतल्यानंतर इथे डिस्टन्स मोजून घ्यायचंय. समजा तुम्ही हे डिस्टन्स घेतलंय 3 सेंटीमीटर, या इथून 3 असेल तर इथून हे किती घ्यायचंय, 6 सेंटीमीटर. कारण इथे F पॉइंट येणार आहे आणि याचा डबल पॉइंट काय आहे, 2F आहे. जर तुम्ही ऑप्टिकल सेंटर, इथे एक सेंटर कन्सिडर केला O आणि F हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर असेल तर O पासून तर 2F डिस्टन्स किती असेल, डबल घ्यायचे 6 सेंटीमीटर.
हे 3 घ्यायचंय तर हे किती होणार आहे 6, म्हणजे हे 3 असेल तर पुढे 6 घ्यायचंय. तर इथे OF आणि 2F मधलं डिस्टन्स सेम असणार आहे. तर O आणि 2F हे रेडियस सारखं डिस्टन्स आहे आणि त्याचा हाफ केलं तर आपल्याला 3 सेंटीमीटर मिळणार, किंवा 2 आणि 4 सेंटीमीटर असं घेऊ शकता तुम्ही, किंवा 3 आणि 6 सेंटीमीटर कसंही घ्या, पण तुम्ही मेजर करून घ्यायचे तेव्हा तुमची रे डायग्राम काही करेक्ट येईल. भले तुम्ही लेन्सचा जो शेप आहे तुम्ही हाताने ड्रॉ करू शकता, याला काही अशी स्पेसिफिक पार्टची गरज नाही, फक्त डिस्टन्स मेजर करून घ्या. कळलं तुम्हाला? OF हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर असेल आणि O2F हे डिस्टन्स किती असेल 6 सेंटीमीटर किंवा 2 and 4 सेंटीमीटर असे डिस्टन्स घ्या. आता आपण हा पार्ट बघू. when object is placed at infinity, infinity म्हणजे काय, लॉंगर डिस्टन्स, खूप लांब ठेवलेला आहे ऑब्जेक्ट, then all the light rays that after refraction meet at the one point which is called as the principal focus. हे डेफिनेशन मध्ये बघितलंय, पण इथे पॉइंट साइज इमेज तयार होते. कशी इमेज तयार होते? पॉइंट साइज. आणि ते रियल अँड इन्व्हर्टेड इमेज आहे. पहिल्या 5 पर्यंत काय रियल अँड इन्व्हर्टेड, फक्त जो इमेजची जी साइज आहे ती चेंज होत जाते. इथे पॉइंट साइज तयार होते. जसं बघा, समजा तुम्ही डोंगरावरती एकदम समजा पांडवलेणीला गेले वरतून खाली बघताय तर तुम्हाला व्हेइकल खूप छोटे छोटे पॉइंट सारखे दिसतील, माणसं तर एकदम छोटेसे पॉइंट सारखे दिसतील, कारण तुम्ही खूप लांबून बघताय. तर आपल्या डोळ्यांमध्ये जी इमेज तयार होते त्यांना पॉइंट सारखे ते ऑब्जेक्ट दिसतात. तसंच ऑब्जेक्ट खूप लांब ठेवलेला आहे, इन्फिनिटी असेल तर इमेज कुठे फॉर्म होते? F2. कुठे फॉर्म होते? F2. म्हणजे काय की जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर इमेज कुठे फॉर्म होते? फोकस. तसं उलट बघू आपण, जर ऑब्जेक्ट फोकसला असेल तर इमेज कुठे फॉर्म होणार आहे? इन्फिनिटी. इथे काय होतं? इन्फिनिटी फोकस. इथे काय? फोकस इन्फिनिटी. 5 नंबरची डायग्राम बघा. ऑब्जेक्ट इज प्लेस ऑन द फोकस, फोकस वरती ठेवलेला आहे. देन 2 लाईट रेज पास करायचे. एक एक स्ट्रेट पास होतो, फोकस मधून जातोय आफ्टर रिफ्रॅक्शन, आणि एक लाईट रे ऑप्टिकल सेंटर मधून जातोय. आणि हे जे 2 लाईट रेज आहेत दीज आर पॅरलल टू ईच अदर. हे पॅरलल आहे आणि पॅरलल कधीच मीट करणार नाही, मग ते लॉंगर डिस्टन्स पर्यंत जात आहे, म्हणजे इन्फिनिटी. म्हणजे ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर इमेज फोकसला तयार होते, आणि ऑब्जेक्ट फोकसला असेल तर इमेज कुठे तयार होते? इन्फिनिटी. इन्फिनिटी फोकस, फोकस इन्फिनिटी, लक्षात ठेवा. तर फर्स्ट डायग्रामची ऑपोजिट कोणती आहे? 5 नंबरची डायग्राम आहे. आता आपण सेकंड आणि 4 नंबरची जी डायग्राम आहे, ठीक आहे, सेकंड आणि 4 मध्ये कंपॅरिझन करू. बघा, तर सेकंड मध्ये काय केलेलं आहे? ऑब्जेक्ट इज प्लेस बियॉन्ड 2F1. 2F च्या थोडा पलीकडे ठेवलेला आहे ऑब्जेक्ट. एक लाईट रे स्ट्रेट फोकस मधून जातोय आणि एक लाईट रे इथून ऑप्टिकल सेंटर मधून जातोय. जर आपण 2F च्या इकडे गेलो तर ऑब्जेक्ट इमेज कुठे मिळते आपल्याला? बिटवीन F2 and 2F2. F2 आणि 2F2 दोन्ही फोकसच्या मध्ये मिळते, F2 and 2F2. when object is placed beyond 2F1, 2F च्या पलीकडे असेल तर इथे F2 आणि 2F2 च्या मध्ये इमेज मिळते. आता याच्याच अपोजिट बघा, 4 नंबर. when object is placed between F1 and 2F1 then image is obtained beyond 2F2. इथे काय केलं होतं आपण? 2F च्या पलीकडे ठेवला होता ऑब्जेक्ट, बरोबर? इमेज या दोघांच्या मध्ये मिळाली. आता ऑब्जेक्ट या दोघांच्या मध्ये ठेवला तर इमेज याच्या पलीकडे मिळते 2F2 च्या. एकदम सेम आहे दोघांचं, फक्त इथे काय केलं आपण? तर इथे बियॉन्ड ऑब्जेक्ट या साइडला ठेवलेला आहे, इमेज या दोघांच्या मध्ये मिळते. ऑब्जेक्ट दोघांच्या मध्ये ठेवला तर इमेज त्याच्या पलीकडे मिळते, हे लक्षात ठेवा. तर इथे रियल इन्व्हर्टेड आणि स्मॉलर इमेज आहे, रियल इन्व्हर्टेड अँड स्मॉलर. इथे पॉइंट साइज होती, म्हणजे इथे कशी इमेज आहे? स्मॉलर आहे. देन इथे रियल इन्व्हर्टेड आणि एनलार्ज इमेज आहे, म्हणजे याच्यापेक्षा ऑब्जेक्ट पेक्षा थोडी इमेज कशी आहे? मोठी. इन्व्हर्टेड आहे, ऑब्जेक्ट जसा ठेवलेला आहे इमेज उलटी मिळते. त्यानंतर थर्ड जो पार्ट दाखवलेला आहे इथे, या थर्ड मध्ये काय दाखवलंय? जर तुम्ही ऑब्जेक्ट 2F1 वरती ठेवताय तर इमेज 2F2 वरती मिळते. 2F वरती ठेवला तर 2F वरतीच काय मिळते? इमेज मिळते. फक्त लेफ्ट साइडचा 2F घ्यायचा, हा राईट साइडचा 2F आहे. मग एक लाईट रे स्ट्रेट जातोय आणि तो फोकस मधून पास होतोय, आणि एक लाईट रे स्ट्रेट ऑप्टिकल सेंटर मधून जातोय. तर इथे रियल इन्व्हर्टेड आणि सेम साइजची इमेज मिळते. तर तुम्हाला असं विचारू शकता की सेम साइज ची जी इमेज मिळते तर तिथे ऑब्जेक्ट कुठे ठेवला जातो? तो ऑब्जेक्ट कुठे ठेवता? 2F1 वरती ठेवता, आणि इमेज कुठे मिळते? 2F2 वरती मिळते. तर आता याला 5 डायग्राम. 1 च्या अपोजिट 5 आहे, 2 च्या अपोजिट 4 आहे, आणि थर्ड मध्ये काय सेपरेट आहे? 2F1 2F2. इथे रियल इन्व्हर्टेड आणि सेम साइजची इमेज मिळते. आता पुढचा पार्ट बघू आपण. आपल्याला व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज कधी मिळते? व्हेन ऑब्जेक्ट, आता बघा आपण कुठे कुठे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे? इन्फिनिटी, देन बियॉन्ड 2F1,
बियॉन्ड टू F1 नंतर ऑन टू F1, बिटवीन टू F1 अँड F1. आता आपण इकडे सरकतोय म्हणजे कसं बघा आपण या साइडने येतोय. ऑब्जेक्ट आपण कुठे कुठे ठेवतोय बघा या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल. या 5 डायग्राम आहे. इथं लेन्स दाखवलेला आहे F1 देन 2F1 आणि इकडे इन्फिनिटी असेल. फर्स्ट ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटीला ठेवलेला आहे. कुठे ठेवलेला आहे ऑब्जेक्ट इन्फिनिटी. नंतर बियॉन्ड 2F1, ऑन 2F1, बिटवीन 2F1 अँड F1 आणि बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर 1 2 3 4 5 आणि एक F1 वरती ठेवणार आहे आपण. F1 वरती इथे F1 वरती ठेवला होता ऑब्जेक्ट. तर बघा किती डायग्राम तयार झालेला आहे 1 2 3 4 5 6. तर 6 ठिकाणी तुम्ही ठेवताय तर 6 डायग्राम तयार होतात. एक इन्फिनिटी, बियॉन्ड 2F1, ऑन 2F1, बिटवीन 2F1 अँड F1, ऑन F1 अँड बिटवीन O अँड F. आपण अजून लेन्सच्या जवळ जवळ चाललोय. इन्फिनिटी कडून तर आपण कुठे कुठे चाललोय या इन्फिनिटी कडून आपण कुठे चाललोय टुवर्ड्स लेन्स. आता शेवटचा पॉइंट आहे की आपण O आणि F च्या मध्ये काय ठेवणार आहे ऑब्जेक्ट ठेवणार आहे. व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन O अँड F देन लाइट रेज पासेस थ्रू द इथे स्ट्रेट पुढे जातोय नंतर फोकस मधून आणि ते स्ट्रेट ऑप्टिकल सेंटर मधून. आता हेच लाइट रेज काय करायचे यांना मागे डॉटेड लाईनने इथपर्यंत आणायचंय. डॉटेड लाईन मध्ये इथपर्यंत आणल्यानंतर इथे काय तयार होते इमेज. बघा कशी इमेज तयार झाली. ऑब्जेक्ट असा आहे ते इमेज पण सेम तशीच तयार होते म्हणजे इरेक्ट सरळ तसंच दिसतोय. आणि व्हर्च्युअल दिस इमेज कॅनॉट बी टेकन ऑन द स्क्रीन. ही स्क्रीन वरती बघता येत नाहीये. तर हे सहसा ऍप्लिकेशन आहे हे मायक्रोस्कोप मध्ये काय करतात यूज करतात. हे मायक्रोस्कोप मध्ये यूज करतात. यातलं मला वाटतं हे सिनेमा प्रोजेक्टर मध्ये हे बहुतेक टेलिस्कोप मध्ये यूज करतात. असे बरेचसे ऍप्लिकेशन आहे ते आपण आता बघणार आहे की कोणती डायग्राम किंवा कोणतं प्रिन्सिपल कुठे यूज करताय. आता पेज नंबर 84 बघा. इथे कॉन्केव्ह लेन्सची एकच डायग्राम दिलेली आहे. कॉन्व्हेक्सच्या 6 डायग्राम ड्रॉ करायचे आहेत तर कॉन्केव्ह साठी एकच दिलेली आहे. तर इथे व्हर्च्युअल इरेक्ट आणि स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट अशी इमेज तयार होते. व्हर्च्युअल इरेक्ट आणि स्मॉलर. तर कॉन्केव्ह साठी काय व्हर्च्युअल इरेक्ट आणि स्मॉलर इमेज तयार होते हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहे साइन कन्व्हेन्शन. तर साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय की ऑब्जेक्टचं डिस्टन्स, इमेजचं डिस्टन्स, त्याची हाईट या सगळ्या गोष्टी आपण कशा मेजर करायच्या त्या पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील हे आपण बघणार आहे. तर बघा तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती आहे. आपण असं कन्सिडर करू की x and y axis they are perpendicular to each other and lens is exact placed on these two axes. या दोन ऍक्सिस वरती असं ठेवलेला आहे. y ऍक्सिस वरती इरेक्ट ठेवलेला आहे आणि जो ओरिजिन आहे तो लेन्सचा काय सेंटर आहे. इथे लेन्स दाखवलेला आहे. आता बघा
याचे साइन कन्व्हेन्शन काय आहे आपण बघणार आहे. हा बोर्डला क्वेश्चन येऊ शकतो किंवा अगोदर या टाइपचा डायग्राम वरून पण ऍक्टिव्हिटी क्वेश्चन विचारला गेला असेल कदाचित. तर इथे एक लक्षात ठेवा की इथे कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स यूज करायचे. तर तुम्हाला माहिती आहे की ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द लेन्स. लेन्सच्या नेहमी लेफ्ट साइडला ऑब्जेक्ट काय केला जातो ठेवला जातो, लेफ्ट साइडला ठेवायचा. Then all the distance parallel to the principal axis are measured from the optical center. जर आपण पॅरलल डिस्टन्स मेजर करतोय लेफ्ट साइडचं किंवा राईट साइडचं, तर हे कसं मेजर करायचं आहे फ्रॉम ऑप्टिकल सेंटर म्हणजे ओरिजिन पासून मेजर करायचं आहे. देन डिस्टन्स मेजर्ड टू द राईट ऑफ द ऑप्टिकल सेंटर, राईट साइडला जे डिस्टन्स असतील दे आर पॉझिटिव्ह अँड द डिस्टन्स विच आर ऑन द लेफ्ट साइड दे आर निगेटिव्ह. जसं या साइडला पॉझिटिव्ह नंबर असतात, या साइडला काय असतात निगेटिव्ह नंबर. तर राईट साइडचे डिस्टन्स पॉझिटिव्ह असतात आणि लेफ्ट साइडचे डिस्टन्स काय असतात निगेटिव्ह असतात. जर आपण हाईट जर मेजर केली, इथे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे तर वरती हाईट पॉझिटिव्ह असते, खाली जर ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर त्याची हाईट काय असेल निगेटिव्ह. म्हणजे द अपवर्ड डिस्टन्स फ्रॉम ऑप्टिकल सेंटर आर पॉझिटिव्ह अँड डाउनवर्ड डिस्टन्स दे आर निगेटिव्ह. खालचे डिस्टन्स निगेटिव्ह असतात. त्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्स जो असतो, कॉन्व्हेक्स लेन्स साठी फोकल लेंथ काय घ्यायचे पॉझिटिव्ह आणि जो कॉन्केव्ह लेन्स आहे फॉर कॉन्केव्ह लेन्स तर फोकल लेंथ इज निगेटिव्ह. फोकल लेंथ जी असते, फोकल लेंथ इथे पॉझिटिव्ह घ्यायची कॉन्व्हेक्स साठी आणि कॉन्केव्ह साठी काय घेतात निगेटिव्ह. हे 5 ते 6 पॉइंट आहे, हे विथ डायग्राम तुम्हाला लिहावे लागतील. तर पेज नंबर 84 आणि 85 वरती या डायग्राम्स आणि हे साइन कन्व्हेन्शन दिलेले आहे. तर हा पार्ट बघून ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने, कारण तुम्ही न्यूमेरिकल यावरूनच सॉल्व्ह करता. तुम्हाला न्यूमेरिकल साठी पण हा पार्ट लक्षात ठेवावा लागेल. तर आता आपण पुढचा पार्ट बघूया. तर यामध्ये तुम्हाला आता हा पार्ट लर्न करायचा आहे. आता तुम्हाला या डायग्रामशी रिलेटेड काही फॉर्म्युले लर्न करायचे. तर बघा, पहिल्यांदा आपण याचा मीनिंग बघू की ऑब्जेक्टचं डिस्टन्स असेल u, इमेजचं डिस्टन्स असेल v. द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम ऑप्टिकल सेंटर इज u and the distance of the image from optical center is v. इथे अल्फाबेट सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिले आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहे u, नंतर v. अल्फाबेट u अगोदर येतो, v नंतर येतो. पहिले आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहे, नंतर इमेज मिळते uv. त्यानंतर ऑब्जेक्टची हाईट h1 आणि इमेजची हाईट h2. पहिले h1 h2 इथे नंबरचा सिक्वेन्स लक्षात ठेवा 1 2. इथे अल्फाबेटचा सिक्वेन्स uv, ऑब्जेक्ट इमेज uv, त्यानंतर ऑब्जेक्ट इमेज h1 h2, त्यांचं डिस्टन्स आणि त्यांची हाईट लक्षात ठेवा. आता मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे. मॅग्निफिकेशन कसं मिळतं आहे, m h2 h1 v u.
तर H2/H1 पहिले इमेज साठी लिहायचं आहे आणि नंतर ऑब्जेक्ट साठी H2/H1 आणि V/U. त्यानंतर पॉवर ऑफ द लेन्स. समजा एखादा लेन्स आपल्याला दिलेला आहे तो कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल तर त्याचा समजा पॉवर दिलेला आहे. पॉवर काय असतो 1/1 डिवायडेड बाय फोकल लेंथ. फोकल लेंथ शुड बी इन मीटर. तेव्हा आपल्याला पॉवर ही डायोप्टर मध्ये मिळते. कशामध्ये? डायोप्टर. या फॉर्म्युलावरती ऍक्टिव्हिटी क्वेश्चन मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले गेले. लक्षात ठेवा आपण हे ऍक्टिव्हिटी क्वेश्चन बघणार आहे. तर पॉवर इज इक्वल टू 1/4 फोकल लेंथ. 1/4 काय आहे? फोकल लेंथ. फोकल लेंथ कशामध्ये असते? मीटर मध्ये असते. तर इथे पॉवर हा पॉवरचं जी युनिट आहे ते डायोप्टर आहे. DIOPTRE. डायोप्टर साठी कॅपिटल D यूज करतात. आता अजून एक आहे कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकल लेंथ पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह आहे. F ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे तर पॉवर कशामध्ये येणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे प्लस काही ना प्लस नंबर असतो बघा. आणि पॉवर ही कोणासाठी निगेटिव्ह येणार आहे? कॉन्केव्ह. जर कॉन्केव्ह लेन्स असेल तर इथे फोकल लेंथ निगेटिव्ह आहे. पॉवर पण काय आहे? निगेटिव्ह. काहींचा मायनस नंबर असतो. जे आपण नेहमी म्हणतो ना की प्लस नंबर आहे याला मायनस नंबर आहे. तर प्लस मायनस इथून आलेलं आहे की ज्या पॉवरचा आपण लेन्स यूज करतोय तर तो लेन्स डिपेंड आहे त्याचा टाइप कोणता आहे. कॉन्व्हेक्स असेल तर पॉझिटिव्ह फोकल लेंथ आहे आणि कॉन्केव्ह असेल तर निगेटिव्ह फोकल लेंथ आहे. आता जर आपल्याला दोन लेन्सचं कॉम्बिनेशन करायचं आहे तर त्याचा रिझल्टंट पॉवर काय असेल? पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल टू P1 + P2. फर्स्ट लेन्सचा पॉवर आहे P1, सेकंड लेन्सचा पॉवर आहे P2 आणि रिझल्टंट काय आला? P चा फॉर्म्युला आहे 1/F. P1 इज इक्वल टू 1/F1 + 1/F2. तर असं कॉम्बिनेशन करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर यामध्ये अजून एक फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. तो फॉर्म्युला असा आहे त्याला आपण जसं आपण लास्ट इयरला मिरर फॉर्म्युला बघितला आहे तसा हा लेन्स साठी यूज करतात. 1/F इज इक्वल टू 1/V - 1/U. हा फॉर्म्युला आहे. दिस इज द फॉर्म्युला विच इज यूज फॉर द लेन्स. तर लेन्सचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी हा लेन्सचा फॉर्म्युला यूज करतात. तर बघा याचा मीनिंग काय होतो? F म्हणजे काय? दिस इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स 1/F which is equal to 1/V. V म्हणजे काय? इमेज डिस्टन्स मायनस 1/U. U म्हणजे काय? ऑब्जेक्ट डिस्टन्स. तर हा V जो यूज केलेला आहे तो इमेज साठी इमेज डिस्टन्स. हा U यूज केलेला आहे हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे 1/V - 1/U. आणि फोकल लेंथ ही त्या लेंथ साठी असेल ती दिलेली असते. फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह, कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह, डिपेंड टाइप कोणता आहे त्यानुसार फोकल लेंथ घ्यायची. 1/F इज इक्वल टू 1/V - 1/U. तर तुम्हाला इथपर्यंत हा पार्ट समजला असेल. यानंतर पुढचा पार्ट आपण बघूया ह्यूमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. तर ह्यूमन आय म्हणजे काय की आपली डोळ्यांची रचना कशी असते तर त्याची डायग्राम बोर्डला विचारलेली आहे. त्याचा बाकी काही पार्ट नाही विचारलेला. एक एक दोन दोन मार्क्सचे क्वेश्चन आलेले आहेत. पण आता आपण डिटेल मध्ये बघणार आहे की ह्यूमन आय कशी वर्क करते आणि त्यातलं बेसिक टर्म आपण ऑब्झर्व करणार आहे. त्यानंतर आपण डिफेक्ट ऑफ विजन हा एक महत्त्वाचा पार्ट बघणार आहे आणि नंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप आणि ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे रिलेटेड काही डायग्राम बघणार आहे. तर फर्स्ट पार्ट आपण बघूया ह्यूमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. आता तुम्ही काय करा पेज नंबर 86 आणि 87. 86 वरती डिस्क्रिप्शन आहे आणि 87 वरती डायग्राम दिलेली. मी ते डायग्राम शॉर्ट मध्ये दाखवतोय. आपल्याला याचे बेसिक जे पार्ट आहे त्यांचा फंक्शन बघायचं, त्यांचं लोकेशन बघायचं, ते काय वर्क करत आहे ते खूप महत्त्वाचं आहे.
इथे स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय ही डायग्राम ड्रॉ केलेली, तर तुम्हाला डायग्राम मध्ये असं दिसेल की इथं काही पार्ट दाखवलेले आहेत, मध्ये हा लेन्स पण दाखवलेला आहे. तर फर्स्ट जो पार्ट आहे तो कॉर्निया आहे, देन आयरिस, नंतर ओपनिंग असते प्युपिल, देन लेन्स बद्दल लिहायचंय, आयबॉल बद्दल लिहायचंय, लास्टचा पॉइंट काय रेटिना. हे 6 पॉइंट लर्न करून ठेवायचे. यातला कोणताही एखादा पॉइंट तुम्हाला डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. कॉर्निया, आयरिस, प्युपिल, लेन्स, देन आयबॉल अँड रेटिना. तर आपण एक एक पार्ट बघू. कॉर्निया काय असतो? देयर इज अ व्हेरी थिन ट्रान्सपरंट कव्हर ऑन अ ह्युमन आय. आपल्या डोळ्याच्या वरती एक ट्रान्सपरंट असा एक ग्लास सारखा लेअर असतो, तो असतो कॉर्निया. देन लाइट एंटर्स द आय थ्रू इट. मॅक्सिमम अमाउंट ऑफ इन्सिडेंट लाइट गेट रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय एट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. बाहेर एअर आहे मीडियम आणि मध्ये ग्लास सारखा असा तो लेअर असतो. तर तिथून मीडियम चेंज होत आहे, म्हणजे काय होतं, रिफ्रॅक्शन होत आहे. देन देयर इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. तर बघा, आपलं जे आपण नेहमीचं डोळ्याचं जे स्ट्रक्चर बघतोय ते या टाइप प्रमाणे. तर बघा, हा जो डोळ्यांचा पार्ट आहे की यावरती काय आहे की एक ट्रान्सपरंट लेअर असतो, इट इज कॉल्ड एज अ कॉर्निया. त्यामधून मॅक्सिमम काय होत आहे, रिफ्रॅक्शन होत आहे, रिफ्रॅक्शन होत आहे. देन यावरती हा जो डार्क फ्लेशी पार्ट दिसतोय आपल्या डोळ्यांमध्ये, हा जो डार्क फ्लेशी पार्ट असतो त्यालाच काय म्हटलेलं आहे, आयरिस. इट इज कॉल्ड एज अ आयरिस. द डार्क फ्लेशी पार्ट और स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया इज कॉल्ड एज अ आयरिस. आता आपण असं म्हणतो नाही का, कोणाचे घारे डोळे असतात, ब्लूइश असतात, कोणाचे ब्राउनिश असतात, तर हा आयरिस असतो. त्याच्यामुळे हे काय होतं की कलर, त्याचे कलर डिफरंट असू शकतात. द कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. जसं सेलिब्रिटी वगैरे काही बघतो त्यांचे डोळे खूप ब्लूइश असतात, तर आयरिस हा पार्ट कलर डिफरंट कलर्स असू शकतो. देयर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ आयरिस. आयरिसच्या एक्झॅक्ट सेंटरला अजून एक डार्क पार्ट असतो, तो ओपनिंग असतो. इट इज कॉल्ड एज अ प्युपिल. The pupil control the amounts of light entering into the eye. आता हे बघा, जेव्हा लाईट कमी असतो, हा जो प्युपिल आहे त्याचा साईज काय होत आहे, बिगर होत आहे, तो काय होत आहे, एक्सपांड होत आहे. आणि जेव्हा लाईट खूप जास्त असतो तो काय होतो, तो कॉन्ट्रॅक्ट होत आहे. तर हा सेंटरचा पार्ट आहे, तो काय करतोय, त्यामध्ये येणारा लाईट त्याला कंट्रोल करतोय. द प्युपिल कंट्रोल द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग इनटू द आय. तर जेवढी लाईट डोळ्यामध्ये यायला पाहिजे तेवढी तो कंट्रोल करतोय. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, खूप जास्त प्रखर प्रकाश पडतोय, त्यावेळेस प्युपिल काय होतंय, कॉन्ट्रॅक्ट होतोय. देन व्हाईल इफ द लाईट इज डीम असेल तेव्हा तो काय होतोय, वाईड होतोय. येतंय लक्षात? तर हा प्युपिल पार्ट आहे, सेंटरला कोणता पार्ट असतो, प्युपिल. तर आपण बघितलं, हा ट्रान्सपरंट लेअर कॉर्निया आहे, यावरती डार्क फ्लेशी हा जो ही जी स्क्रीन असते याला आयरिस म्हणतात. त्याचा कलर मे बी डिफरंट असू शकतो. आणि सेंटरला ओपनिंग असते, त्याला काय म्हणतात, प्युपिल. देन नेक्स्ट पार्ट इज अ लेन्स. तर असं विचारतात, राईट द टाइप ऑफ द लेन्स प्रेझेंट इन ह्युमन आय. आपल्या डोळ्यांमध्ये कोणती लेन्स असते, डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स. कोणती असते, डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स. ही लेन्स त्यामध्ये असते जस्ट बिहाइंड द प्युपिल. प्युपिलच्या थोडं मागे काय असते, ही लेन्स असते. द लेन्स प्रोव्हाइड द स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ टू द फोकस ऑफ द इमेज. आणि ती काय करते, नॅचरली त्याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी असते की ती काय करते, आपोआप त्याचा शेप चेंज होतो लेन्सचा. कधी ती थिक होते, कधी काय होते, थिन होते. त्यानुसार ती काय करते, फोकल लेंथ ऍडजस्ट करते. नंतर आयबॉल, हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे सर्क्युलर, याला आयबॉल म्हणतात. तर आयबॉल काय असतो, आयबॉलचा डायमीटर इथे दिलेला आहे. आयबॉल इज अप्रॉक्सिमेटली स्फेरिकल. इट हॅज डायमीटर ऑफ 2.4 सेंटीमीटर. याचा 2.4 सेंटीमीटर डायमीटर आहे. द वर्किंग ऑफ द लेन्स इन ह्युमन आय इज एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट. आता पुढचा पार्ट बघू आपण, रेटिना. रेटिना म्हणजे इथे स्क्रीन असते, या स्क्रीन वरती काय तयार होते, इमेज तयार होते. द स्क्रीन इज मेड ऑफ द लाइट सेन्सिटिव्ह सेल इज कॉल्ड एज द रेटिना. दी स्क्रीन कशापासून बनलेली, लाइट सेन्सिटिव्ह आणि कलर सेन्सिटिव्ह. इथे सेल्स आहे,
लाईटला आणि कलरला रिस्पॉन्स करणाऱ्या या सेल्स आहे, यावरती लाईट पडल्या की त्या ऍक्टिव्हेट होतात आणि त्यानुसार ती इमेज तिथे तयार होते. These cells get excited when light fall on them and generate electric signal. This electric signal travel through or passes through optical nerve towards the brain, and these signals are conveyed to the brain through the optic nerve. Later, the brain analyze these signals and convert them in such a way that we perceive the object as they actually are. जसं ऑब्जेक्ट आहे तशीच काय तयार होते, इमेज तयार होते. तर तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. कॉर्निया, आयरिस प्युपिल, नंतर लेन्स, आयबॉल अँड रेटिना. आपल्या डोळ्यांमध्ये जी इमेज तयार होते त्याच्यासाठी एक स्क्रीन असते, लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीन. तिथे सेल्स असतात लाईट अँड कलर सेन्सिटिव्ह, तर तो पार्ट असतो रेटिना. तर आता तुम्हाला एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे. या पार्टला म्हणतात पॉवर ऑफ अकोमोडेशन. पॉवर ऑफ अकोमोडेशन हा 2 मार्क साठी विचारला जाऊ शकतो. डिफाइन पॉवर ऑफ अकोमोडेशन इनटू द ह्युमन आय. आपल्या डोळ्यांमध्ये अशी अरेंजमेंट असते बघा. वेन दोन टाइप आहे बघा. When the light rays coming from the distant object आता बघा काय होतंय, आपल्या डोळ्यांमध्ये जी लेन्स असते त्याच्यामध्ये नॅचरली अशी कॅपॅसिटी आहे की ती आपोआप काय करते, फोकल लेंथ ऍडजस्ट करते. फर्स्ट व्हेन लाईट इज कमिंग फ्रॉम द डिस्टन्स ऑब्जेक्ट देन द फोकल लेंथ गेट चेंज, देन द शेप ऑफ द लेन्स बिकम थिन होते, ती म्हणजे स्मॉलर दिसते. आणि जेव्हा जवळून येत आहे लाईट रेज, नियरर ऑब्जेक्ट असेल तेव्हा ती कशी होते, थिक होते. लांबून येणाऱ्या लाईट रेज साठी ती थिन होते आणि जवळून येणाऱ्या ऑब्जेक्ट साठी ती थिक होते. इथे डायग्राम दिलेली पेज नंबर 87 वरती तुम्ही बघू शकता. द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ऍज पर द नीड इज कॉल्ड एज अ पॉवर ऑफ अकोमोडेशन. जशी नीड आहे, लाईट रेज डिस्टन्स ऑब्जेक्ट कडून येत आहे किंवा नियरर ऑब्जेक्ट कडून, त्यानुसार काय होते, फोकल लेंथ चेंज होते. इट इज कॉल्ड एज अ पॉवर ऑफ अकोमोडेशन. Although the focal length, elastic lens can change its focal length to increase and decrease, it can not do so beyond the limit. एक लिमिट आहे, त्याच्या तिथपर्यंत काय करते, ती ऍडजस्टमेंट करते. आता पुढचा पार्ट बघू आपण, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. आपल्याला क्लिअरली रीड करण्यासाठी आपण जे असं पुस्तक पकडतोय याचं मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे, 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर इट इज कॉल्ड एज अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. म्हणजे क्लिअरली बघण्यासाठी. खूप जवळ आणलं तर काय होतं, डोळ्यांवरती स्ट्रेस तयार होतं. लांब असेल तर इथे पण आपल्याला क्लिअरली दिसत नाही. मग मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे, 25 सेंटीमीटर पाहिजे. द मिनिमम डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम द नॉर्मल आय at which it is clearly visible without stress on the eye. डोळ्यांवरती स्ट्रेस नाही येत, आपण क्लिअरली बघू शकतो. It is called as a minimum distance of distinct vision. The position of the object at this distance is called as a near point of the eye. For the normal eye, it is the 25 centimeter. हा जो पॉइंट आहे हा किती असतो, it is 25 centimeter. And the farthest distance of an object from the human eye at which it is clearly visible without stress on the eye, it is called farthest distance of distinct vision. आणि लांबचा आपण किती क्लिअर बघू शकतो, जिथपर्यंत आपली नजर जाते आपण तिथपर्यंत बघू शकतो, त्या डिस्टन्सला म्हणतात फार्देस्ट डिस्टन्स. इथे जवळचं तर दिलंय पण लांबचं असं क्लिअरली सांगितलेलं नाहीये, कारण आपण जिकडे नजर जाईल तिकडे लांबपर्यंत बघू शकतो. अजून एक इथे पार्ट दिलेला आहे, जसं आयबॉलचा डायमीटर 2.4 आहे तसं इथे फोकल लेंथ दिलेली आहे. कॉन्व्हेक्स लेन्स जी असते ही, याची जी फोकल लेंथ आहे ती किती असते, 2 सेंटीमीटर. ह्युमन आय मध्ये जी फोकल लेंथ आहे ती किती असते, +2 सेंटीमीटर. तर तुम्हाला हा पार्ट समजला असेल. तर पुढच्या पार्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहे डिफेक्ट ऑफ विजन.
अँड देअर करेक्शन कसं करतात ते पण आपण बघणार आहे आणि त्यानंतर आपण युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बघणार आहे.
आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे डिफेक्ट ऑफ द विजन अँड देअर करेक्शन. तर बोर्डच्या दृष्टीने हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. नेहमी तुम्हाला माहिती आहे की बोर्डला असे या टाइपचे क्वेश्चन विचारलेले आहेत 3 मार्क्स साठी ऍक्टिव्हिटी. एकदा मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया, नियर साइटेडनेस किंवा फार साइटेडनेस हे विचारतात किंवा याचा डिफरन्स विचारतात. असं टेबल मध्ये डिफरन्स दिलेला असतो, तो कंप्लीट करायचा आहे. तर आता तुम्हाला प्रत्येक पॉइंट नीट करून ठेवायचा आहे. हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. तर फर्स्ट आपण स्टार्ट करू मायोपिया, दॅट इज नियर साइटेडनेस. तर मायोपिया किंवा नियर साइटेडनेसचा मीनिंग काय होतो? द आय कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस, म्हणजे नियर म्हणजे काय, जवळचं व्यवस्थित दिसतंय. वी कॅन सी द नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली बट द डिस्टन्स ऑब्जेक्ट अपीयर इनडिस्टिंक्टली. म्हणजे लांबचे जे ऑब्जेक्ट आहे ते बघण्यामध्ये इथे प्रॉब्लेम येत आहे. बघा इथे काय होत आहे, याचं मेन रिझन बघा काय, द कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स इन्क्रीजेस. हा जो कर्वेचर आहे आय लेन्स, कॉर्निया आणि आय लेन्स साठी इन्क्रीज होतो. द मसल्स नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स सो दॅट कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेनिंग लार्ज. तर इथे बघा काय होत आहे, इथे या लेन्सला 2 टाइप आहेत. एक तो थिक होतो आणि थिन होतो. डिपेंड त्याला सिलिअरी मसल्स काय करतात, एक तर त्यांनी जर त्यांना याच्यावरती स्ट्रेस अप्लाय केला तर तो लेन्स कसा होतोय, तो थिन होतोय. आणि जेव्हा त्याच्यावरती त्याला रिलॅक्स केला तेव्हा तो त्याच्या नॉर्मल शेप मध्ये येतोय. तर इथे काय होतंय, सिलिअरी मसल्स डू नॉट वर्क प्रॉपरली. आता बघा नेहमीचा एक्झाम्पल आहे, आपण काय करतोय की आपण जवळच्या वस्तू नुसतं बघत असतो. पुस्तक आहे, आपण खूप वेळेस आता एक्झामचा वेळ आहे किंवा वर्षभर आपण सगळ्यात जास्त जर कोणती गोष्ट बघितलेली ती टीव्ही, जवळची वस्तू, आणि ते म्हणजे दुसरं म्हणजे पुस्तक, लिखाण काम करणे, वही वगैरे असेल. तर आपण जवळचं खूप जास्त वेळेस बघतोय. पण नॅचरली डोळ्यांमध्ये ज्या मसल्सच्या मुवमेंट आहे ना ती काय होते, बंद होतं. तुम्हाला माहिती आहे आपल्या बोनचं फ्रॅक्चर होतं. तो बोनच्या फ्रॅक्चर झाल्यानंतर आपला हात असंच राहतोय, बरोबर आहे, प्लास्टर केल्यानंतर काय होतं, प्लास्टर काढल्यानंतर तो हात असंच राहतोय. मग त्याला ही जी मसल्सची जी सवय असते ती तुटते. अशी त्याचा काय करतात, ती एक थेरपी असते. तर त्या थेरपी नंतर, फिजिओथेरपी नंतर तो काय होतो, मुवमेंट बरोबर होते. तसं सिलिअरी मसल्स या ज्या अटॅच आहे त्यांची जी सवय असते की रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन, तर ह्या सवय तुटून जाते आणि त्याच्यामुळे काय होते, ती एकच पोझिशन मध्ये लेन्स राहते. त्याच्यामुळे जवळचीच वस्तू तो ऑब्जेक्ट माणूस बघतोय आणि लांबची वस्तू त्याला क्लिअरली दिसत नाहीये. तर मेन रिझन आहे द कर्वेचर ऑफ द कॉर्निया. हा कॉर्नियाचा कर्वेचर, आणि दुसरं म्हणजे आय लेन्स इन्क्रीज होते. The muscles near the lens cannot relax so that converging power of the lens remains large. आणि इथे हा पॉइंट सांगितलेला आहे की या ज्या मसल्स असतात त्या रिलॅक्स होत नाहीये आणि म्हणून काय, ही कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्ज राहत आहे. The eyeball elongates so that distance between the lens and retina increases. आयबॉल थोडासा इलॉंगेट होतोय. असा इलॉंगेट झाल्यानंतर हे लाईट रेज मध्ये काय होतं, मीट होतं. आता तुम्हाला हा नॉर्मल विजन दाखवला आहे. हे डिस्टन्स ऑब्जेक्ट कडून येणारे लाईट रेज लेन्स मधून पास होतात आणि बरोबर रेटिनावरती हा पॉइंट येतोय. बट हा जो पॉइंट आहे आफ्टर रिफ्रॅक्शन हा मध्ये येतोय, रेटिना पर्यंत लाईट रेज पोहोचत नाहीये. मग इथं थोडं ब्लर दिसतंय. डिस्टन्स ऑब्जेक्ट कसं दिसतंय, ब्लर दिसतंय. मग करेक्शन करण्यासाठी काय यूज केलंय, कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह फोकल लेन्स. एकदा बोर्डला असे क्वेश्चन आलेले, हे ट्रिकी क्वेश्चन आहे की असा एक स्टुडंट आहे, त्याला बोर्डवरचं नीट दिसत नाहीये म्हणून तो काय करतोय, निगेटिव्ह पॉवर असलेली लेन्स, चष्मा वगैरे स्पेक्टॅकल यूज करतोय. निगेटिव्ह पॉवर असलेला स्पेक्टॅकल यूज करतोय. मग या निगेटिव्ह वरून क्वेश्चन विचारलेला आहे. एकदा जर निगेटिव्ह पॉवर असलेला लेन्स यूज करताय तो कोणता आहे, कॉन्केव्ह आहे. कॉन्केव्ह लेन्स करेक्शन करण्यासाठी वापरतात. कोणता डिफेक्ट, मायोपिया. उलटा क्वेश्चन होता, निगेटिव्ह पॉवर आहे, मग इथे करेक्शन करण्यासाठी हा कॉन्केव्ह लेन्स यूज केलाय. मग इथे मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस, हा त्याला डिफेक्ट आहे. मग तुम्हाला निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक नीट लक्षात ठेवा, कारण रिव्हर्स क्वेश्चन जास्त वेळेस विचारला जातोय. तर इथे करेक्शन साठी कॉन्केव्ह लेन्स यूज केलाय. तर हे लाईट रेज काय करतात, त्यांना डायव्हर्स करताय. डायव्हर्स केल्यानंतर बरोबर तो फोकस पर्यंत पॉइंट पोहोचतोय, रेटिना पर्यंत पोहोचतोय. इथे कॉन्केव्ह लेन्स आहे, इथून लाईट रेज काय होतात, रिफ्रॅक्शन होत आहे. ते बरोबर इथे या लेन्स वरती पडल्यानंतर त्यांचं बरोबर रेटिना पर्यंत काय होतं, त्या पॉइंट पर्यंत येत आहे आणि बरोबर रेटिना वरतीच इथे इमेज काय होते, फॉर्म होते. येते लक्षात. तर करेक्शन साठी इथे कॉन्केव्ह लेन्स वापरला हे लक्षात ठेवा. आणि आयबॉल इलॉंगेट होतोय म्हणून काय होतं, हा पॉइंट मध्ये येतोय, हे लक्षात ठेवा. इथे आयबॉल इलॉंगेट होतोय आणि त्या आयबॉलची डायमीटर काय होते, कमी होते, म्हणून हा पॉइंट बाहेर जातोय. जिथे लाईट रेज मीट होत आहे हा मध्ये येतोच पॉइंट, हा कुठे जातोय, बाहेर येतोय.
तर पुढचा डिफेक्ट आहे हायपरमेट्रोपिया आणि फार साइटेडनेस. फार साइटेडनेस म्हणजे काय? वी कॅन सी द नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली. आपण जवळच्या वस्तू बघू शकतो, सॉरी लांबच्या वस्तू बघू शकतो. वी कॅन सी द लॉंगर डिस्टन्स ऑब्जेक्ट क्लिअरली बट वी कॅन नॉट सी द नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली. जवळच्या वस्तू बघू शकत नाहीये. हे नॉर्मल विजन आहे. लेन्स मधून लाईट रेस पास होता, बरोबर, इथे रेटिनावरती येत आहे. हायपरमेट्रोपिया मध्ये काय होतं? हे लाईट रेस रेटिनाच्या पण पुढे निघून जात आहे, बरोबर आहे, इथे बाहेर निघून जात आहे, रेटिनावरती येत नाहीये. इथे रेटिनाच्या समोर these light rays meet in front of retina. These light rays meet behind the retina. रेटिनाच्या मागे जात आहे. तर हे पण डिफरन्स मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही हे दोन्ही पॉइंट ॲज अ डिफरन्स म्हणून लक्षात ठेवा. डिफरन्स जर लक्षात ठेवला ना तर तुमच्या बरोबर दोन्ही तिन्ही क्वेश्चनची काय होईल? तयारी होईल आणि कंपॅरेटिव्हली जास्त चांगलं लक्षात राहील. तर हायपरमेट्रोपिया इथे दिस लाईट रेज मीट बिहाइंड द रेटिना आणि इथे काय? इन फ्रंट ऑफ रेटिना. इथे काय? वी कॅन सी द नियरर ऑब्जेक्ट क्लिअरली आणि इथे काय? वी कॅन सी द लॉंगर डिस्टन्स ऑब्जेक्ट क्लिअरली. हा जो डिफेक्ट आहे तो लॉंगर ऑब्जेक्ट साठी, हा डिफेक्ट आहे जवळच्या ऑब्जेक्ट साठी. मग इथे करेक्शन साठी काय यूज करतात? करेक्शन साठी पॉझिटिव्ह फोकल लेंथ असलेला लेन्स यूज केला जातो. तो एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कोणता लेन्स आहे तो? कॉन्व्हेक्स लेन्स. याचा कॉन्व्हेक्स लेन्स आहे. पहिले कॉन्व्हेक्स लेन्स काय करतोय? हे लाईट रेस खूप पुढे जात आहे, यांना रेटिनावरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी हा यांना काय करतोय? कॉन्व्हर्ज करतोय. त्याची डायरेक्शन अशी आहे. तर जर त्याची डायरेक्शन जर अशी आहे तर त्यांना तो जवळ फोकस करतोय आणि ते बरोबर काय होतं? या रेटिनावरती फोकस होत आहे. तर पॉझिटिव्ह फोकल लेंथ किंवा पॉझिटिव्ह पॉवर असलेला स्पेक्टॅकल जे स्टुडंट यूज करताय त्यांना ते कॉन्व्हेक्स लेन्स यूज करताय म्हणजे त्यांना डिफेक्ट हायपरमेट्रोपिया आहे. त्याचे रिझन बघू आपण. Curvature of the cornea and the eye lens decreases so that converging power of the lens become less. तर मागच्या पॉइंट मध्ये काय बघितलं होतं? इथे कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीज होतो आणि इथे कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीज होतो. इथे इन्क्रीज आहे, इथे काय? डिक्रीज आहे. इथे आय बॉल काय होतोय? त्याचा डायमीटर इन्क्रीज होतोय, इथे काय होतंय? डिक्रीज होतोय. या साइडला डिक्रीज आहे. Due to flattening of the eyeball, distance between lens and retina decreases. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. इकडे इन्क्रीज आहे, इकडे काय? डिक्रीज आहे. तर हे दोन्ही डिफेक्ट तुम्हाला समजले असतील. आता याच्यामध्ये थर्ड डिफेक्ट आहे प्रिस्बायोपिया. प्रिस्बायोपिया जनरली जे वयस्कर लोक असतात ज्यांचं एज खूप जास्त आहे त्यांच्यामध्ये दोन्ही डिफेक्ट मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया होऊ शकतो. द फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स डिक्रीजिंग विथ द एज. वयानुसार जी आपली पॉवर असते लेन्सची ती कमी होत जाते, बरोबर आहे. आणि ही पॉवर कमी होत गेल्यामुळे काय होतं? द मसल्स नियर द लेन्स लुजेस देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. द नियर पॉइंट ऑफ द लेन्स शिफ्ट फर्दर फ्रॉम द आय. बिकॉज ऑफ दिस ओल्ड पीपल कॅन नॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. त्यांना लांबचं व्यवस्थित दिसत नाहीये. तर बघा आता काय होत आहे. समटाइम्स पीपल सफर फ्रॉम द नियर साइटेडनेस ॲज वेल ॲज फार साइटेडनेस. मग त्यांच्यासाठी एक वेगळ्या टाइपचा स्पेक्टॅकल डिझाईन केला जातो. तर पहिले ते काय करतात? कॉन्केव्ह आणि नंतर कॉन्व्हेक्स या टाइपचा लेन्स ते डिझाईन करतात. वरती निगेटिव्ह आणि खाली काय? पॉझिटिव्ह. तर तुम्ही असा स्पेक्टॅकल बघितलं असेल. हे बघा हा स्पेक्टॅकल आहे तो. वरचा पार्ट असतो कॉन्केव्ह कशासाठी? निगेटिव्ह पॉवर. हा डिफेक्ट असतो मायोपिया म्हणजे हा काय? नियर साइटेडनेस. लांबच्या वस्तू बघण्यासाठी आपण असं बघतोय स्ट्रेट म्हणजे लांबची वस्तू बघण्यासाठी वरती कॉन्केव्ह लेन्स असते आणि जवळची वस्तू खाली बघण्यासाठी इथे पॉझिटिव्ह पॉवरची कॉन्व्हेक्स लेन्स असते. म्हणजे इथे दोन्ही डिफेक्ट काय होतात? कव्हर होत आहे. तर युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स हे लक्षात ठेवा. पेज नंबर 89 वरती दिलेले आहे. मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर आणि सीडी प्लेअर मध्ये हे युजेस दाखवले. दीज इन्स्ट्रुमेंट यूज लेझर लाईट फॉर द प्रॉपर वर्किंग ऑफ दिस इक्विपमेंट. कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज. जे मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर आणि सीडी प्लेअर मध्ये यूज केले जातात. द पीप होल इन द डोअर. तर पीप होल म्हणजे काय की आपण जेव्हा दरवाजा आतून एक असा लेन्स बसवलेला आहे लांबचं बघण्यासाठी. This is a small safety device which cover the larger area outside the door. This use one more concave lens. तर दरवाजाच्या आतून जो लेन्स बसवलेला आहे बाहेर कोण आलेले आहे बघण्यासाठी तर हा कॉन्केव्ह असतो. स्पेक्टॅकल्स ज्यांना नियर साइटेडनेस मायोपियासाठी हा कॉन्केव्ह यूज केला जातो.
Concave lens is also used to spread widely the light produced by the small bulb inside the torch. तर टॉर्च मध्ये पण कॉन्केव्ह लेन्स यूज केला जातो. कॅमेरा, टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप मध्ये पण हा यूज केला जातो. कॅमेरामध्ये, टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप मध्ये. त्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सचे युजेस आहे सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप मध्ये किंवा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये हे यूज केले जातात. तर या डायग्राम वरून मी तुम्हाला ऑडिओ सेशन मध्ये 3-4 डायग्राम एक्सप्लेन करेल. आणि पर्सिस्टन्स ऑफ विजन हा पॉइंट पण आपण ऑडिओ डायग्राम मध्ये बघणार आहे. जर तुम्हाला हा पूर्ण टॉपिक समजला असेल, त्याचे जेवढे आपण महत्त्वाचे क्वेश्चन बघितलेले तर तुम्ही नीट प्रिपेअर करून ठेवा. आणि हा पॉइंट तर खूप महत्त्वाचा आहे. डिफेक्ट ऑफ विजन वरती नेहमी 3 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जातो. आणि नेक्स्ट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप यावरती किंवा टेलिस्कोप असेल यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. तर हे तुम्ही वेल प्रिपेअर करून ठेवा बोर्डच्या एक्झाम साठी. नक्कीच तुम्हाला यामध्ये मार्क मिळेल. तुम्हाला हा टॉपिक नक्कीच समजला असेल.